नमस्कार, मी डॉक्टर अमित झोपे. मी अथर्व आय केअर आणि लेझर सेंटर येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायबिटीसचे डोळ्यांवर काय परिणाम होतात. डायबिटीसचा परिणाम हा फक्त शरीरावर नाही तर रेटिनावरती पण होऊ शकतो, ज्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये जनरली पेशंटला काही त्रास होत नाही. त्यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी आहे हे बऱ्याच लोकांना उशिरा समजतं. म्हणून जरी डोळ्यांना त्रास नसेल तरी प्रत्येक डायबेटिक पेशंटने वर्षातून एकदा रेटिनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीच्या 2 स्टेजेस असतात. इनिशियल स्टेजला नॉन प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात आणि ॲडव्हान्स स्टेजला प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. नॉन प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये दृष्टी हळूहळू कमी होते, ज्याचे प्रमुख कारण रेटिनाला सूज येणे म्हणजेच डायबेटिक मॅक्युलर इडेमा होणे हे असते. डायबेटिक मॅक्युलर इडेमा असेल तर डोळ्यात इंजेक्शन घेऊन ट्रीटमेंट केली जाते आणि जर गरज असेल तर लेझरची पण मदत घ्यावी लागते. प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये दृष्टी अचानकपणे कमी होणे किंवा डोळ्यांसमोर काळे ठिपके दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात. याचे प्रमुख कारण डोळ्यांमध्ये ब्लिडिंग होणे हे असू शकते, ज्याला व्हिट्रेस हेमरेज म्हणतात. प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये इंजेक्शन, लेझर आणि काही वेळा सर्जरी पण करावी लागू शकते. डायबेटिक रेटिनोपॅथी कंट्रोल ठेवण्यासाठी 4 पॅरामीटर्स कंट्रोल ठेवणे अतिशय आवश्यक आहे, जसे ब्लड शुगर लेवल्स, ब्लड प्रेशर, HbA1c आणि लिपिड प्रोफाईल. त्याचबरोबर योग्य संतुलित आहार आणि मॉडरेट एक्सरसाइज करणे पण गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यामुळे दृष्टी वाचवता येऊ शकते. म्हणून तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवा आणि रेटिनाचा चेकअप रेग्युलरली करत जा.